नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी जीवाला सांगते, तुम्हाला माहिती आहे का जीवा, जुई गजरे विकून मावशीला मदत करते आणि मला तिची शाळा सुरू करायची. जुई सांगते, ताई पण माझी शाळा सुरू झाली, मी मावशीला सांगितलं ना मुलांकडनं काम करून घेणं गुन्हा आहे, तर तिने घाबरून मला रात्रीच्या शाळेत टाकलं. नंदिनी हे ऐकून खुश होते, तर जीवा सांगतो, दे गजरे दे चल. पण जीवाकडे तर काही पैसे नसतात. तो विचारतो, ऑनलाईन पेमेंट करू? तिला तर ते काही कळत नाही. नंदिनी तिच्याकडचे 100 रुपये जीवाच्या हातात देते आणि जीवा तिला पैसे देतो. जुई त्याला विचारते, साबण पण घ्याल का? तर जीवा विचारतो, तू साबण पण विकते? जुई सांगते, जसा गजऱ्यांचा सुगंध असतो तसा साबणाचा पण असतो ना, खूप छान सुगंध आहे, अगदी अत्तरासारखा. तर जीवा जुईला विचारतो, तू त्या अत्तरवाल्या वयस्कर बाईला इथं बघितलं का? तर जुई सांगते, मी तर नाही बघितलं, आणि मी जर बघितलं असतं तर मी कधी विसरत नाही एकदा बघितल्यानंतर. झालंय का? सांगा ना मला, काय झालंय नेमकं? जीवा सांगतो, ती तुझी कामाची गोष्ट नाही, जाऊ दे विषय सोडून. उशीर झालाय, मावशी वाट पाहत असेल, जा आता तू. जुई सांगते, तुम्ही मोठे माणसं काही विचारल्यानंतर विषय का बदलतात? तर जीवा सगळा घडलेला प्रकार जुईला सांगतो आणि उद्या परत एक मुलगा पाळण्याघरातनं किडनॅप होणार आहे. जुई सांगते, म्हणजे अत्तरवाली वयस्कर बाई खूपच हुशार असेल आणि आपल्याला जर तिला पकडायचं असेल तर तिच्यापेक्षाही आपल्याला हुशार व्हावं लागेल. नंदिनी जीवा दोघांना पण जुईचं खूप कौतुक वाटतं तिचं बोलणं ऐकल्यानंतर. तेव्हा जुई सांगते, त्या बाईला पकडण्यासाठी मी तुमची मदत करू शकते. तर जीवा नंदिनी दोघंही तिला विचारतात, कशा पद्धतीने? तेव्हा जुई सांगते, उद्यापुरतं तुम्ही मला तुमची मुलगी समजा, म्हणजे तुमच्या मुलीला कसं तुम्ही पाळण्याघरात सोडलं असतं, बाई जेव्हा मला पकडायला येईल तेव्हा तुम्ही तिला पकडलं असतं. जीवा नंदिनी लगेचच तिथून उठतात, नाही आम्ही ही रिस्क नाही घेऊ शकत. जुई दोघांचा हात धरून परत बसवते. आहो काका, तुम्हाला मुलगी आहे का? जीवा सांगतो, आत्ता तर नाही आहे पण होणार आहे. तेव्हा जुई म्हणते, नक्की होणार तुम्हाला मुलगी? उद्याचे दिवस तुम्ही समजा ना मला तुमची मुलगी. बाकीच्या लहान मुलांचा प्रश्न आहे ना, आता मला माहिती आहे, तर मी सावध राहील आणि तुम्ही पटकन येऊन तिला पकडून घ्यायचं. जीवा तिला समजून सांगतो, अगं जुई, जेवढं सोपं वाटतंय ना तेवढं सोपं नाही आहे. उद्या जर समजा तिने आम्हाला चकवा दिला आणि तुला ते अत्तर सुंगायला लावलं तर तू बेशुद्ध झाल्यानंतर काय करायचं मग? म्हणून एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत आपण. जुई सांगते, मला माहिती का, आमच्या नाशकामध्ये मोठी विहीर आहे. विहिरीमध्ये मी उडी मारली आणि 133 सेकंद मी मध्येच होती, श्वास रोखून धरलेला, तरी पण मला काही झालं नाही. मला श्वास रोखून धरता येतो. त्या बाईनी जरी अत्तर सुंगायला दिलं ना, मी फक्त ॲक्टिंग करेल, मी सुंगणार नाही. मग तर त्या बाईला आपण पकडू शकतो ना. तिचा पूर्ण प्लॅन सांगते ती, ते काय आपल्याला ऐकवलं नाही आहे. नंतर नंदिनी तिला विचारते, अगं पण सर्वात आधी तुझ्या मावशीला विचारावं लागेल, ती हो म्हटली तरच आम्ही तुला आमच्या प्लॅनमध्ये सामील करू, नाही तर नाही. ते तिघंही तिच्या मावशीकडे विचारण्यासाठी निघतात. तर देशमुखांच्या घरी विजय आलेला असतो. पार्थ म्हणतो, एवढा हुशार तू, एवढ्या मोठ्या मोठ्या बाता करतो आणि रम्याचा विषय निघाल्यानंतर तुझा मेंदू काय मंद होतो का रे? तेव्हा विजय सांगतो, नाही, तुमचे खेळ लक्षात आले ना म्हणून मी सुन्न झालोय. एवढ्या चांगल्या घरातला मुलगा तू, एवढ्या चांगल्या आईवडिलांच्या संस्कारात वाढलेला, एवढ्या चीप लेवलच्या गोष्टी करतो तू? पार्थ विजयच्या अंगावर धावून जातो, आईवडिलांपर्यंत जायचं नाही हा, पण रम्याच्या नावाने काही खपवायचं नाही सांगून ठेवतो. त्यांची झटापट होते. सो आत्या मानिनी काकू दोघांनाही वेगळं करतात. पार्थ सांगतो, माझ्या घरात तमाशा नकोय, तर तुझ्या बायकोचे काय लाड करायचे घरी घेऊन जा आणि करत बस. विजय सांगतो, घेऊनच जाणार आहे, तोपर्यंत असं टॉर्चर केलेलं मी सहन करून घेणार नाही. परत त्यांची झटापट होणार. त्याच वेळेला काव्याला त्रास व्हायला लागतो. मानिनी काकू पार्थला आणि काव्याला रूममध्ये पाठवून देतात. विजयराव, जे झालं ते खूप विचित्र झालं, पण तुम्ही आता आलात तरी चालेल. सो आत्या पण विजयकडे माफी मागतात. तेव्हा रम्या म्हणते, आई तू काय नेहमी माफी मागते, माफी तर मी मागितली पाहिजे. विजय सांगतो, माफी नको मागू, पण जेव्हा गरज असेल ना फक्त एक कॉल कर, सगळं सोडून येईल. तिथून विजय निघून जातो. तर रूममध्ये आल्यानंतर वसू आत्या रम्याला विचारतात, विजय जेव्हा फोनवर बोलत होता तेव्हा माझे धाबे जण आणले होते, घरी आल्यानंतर त्याचं वेगळंच रूप बघायला भेटलं, कसं झालं हे? रम्या सांगते, मी सकाळी तुला सांगून गेली होती ना मी बाहेर चालली आहे. मी तेव्हा विजयकडेच गेली होती आणि त्याला सांगितलं की मी हे तुझ्यासाठी बोलली होती की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, आणि पार्थने AIच्या मदतीने त्याचं नाव ॲड केलं त्याच्यात, आणि बोलताना रडत पण असते आणि विजयला मिठी मारते. विजय तर काय रम्याच्या बोलण्यावर लगेचच विश्वास ठेवतो. सो त्यांना हे कळाल्यानंतर त्या तर खूप खुश होतात. अगं रम्या, दृष्ट काढली पाहिजे तुझी. सगळं व्यवस्थित सावरलं. तेव्हा रम्या सांगते, तू फक्त बघत राहा आई, विजयच्या खांद्यावर आता बंदूक नाही
तर तोफ ठेवून कशी सगळ्यांची वाट लावते. काव्या पार्थ रूममध्ये असतात, तिथे मानिनी काकू येतात. काव्या, तू आधी पाणी घे बरं, आणि आता बरं वाटतंय ना? काव्या सांगते, मी आता ठीक आहे. आणि मानिनी काकू पार्थला ओरडतात, अरे किती तू आरडाओरडा, कसा बोलत होता तू? पार्थ पण सांगतो, आई परिस्थिती कशी होती तूच बघितली ना. काव्या सांगते, मला तर तो विजय आतल्या गठीचा वाटतो. रम्यासोबत असताना तो वेगळा असतो आणि एकटा असताना त्याची नजर भिरभिरती असते. सतत त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतो. पार्थ सांगतो, हो मला पण हेच वाटतं. बाबांचं आणि माझं बोलणं झालं या विषयावर. तेव्हा काव्या सांगते, आत्तापर्यंत फक्त ही रम्य होती, आता हा विजयसुद्धा आहे माझ्या रडारवर. त्यानंतर मानिनी काकू देवासमोर प्रार्थना करत असतात. तेव्हाच डोरबेल वाजते आणि नंदिनी, जीवा आणि जुई तिघंही घरी येतात. जुईला भेटून तर मालिनी काकूंना खूप छान वाटतं. त्यांना खूप आवडते तिचं ते बोलणं, त्यांना गजरा देणं. अगदी कमी वेळेत तिने आपलंसं करून घेतलेलं असतं मानिनी काकूंना. तेव्हा त्या म्हणतात, अगं 1 दिवसासाठी कशाला, आपल्या इथेच तिला कायमचं ठेवून घे ना. ठीक, तुम्ही आज जा, मी परांजपे आजींकडे जाऊन आली. घरात आल्यानंतर जुई सगळं घर अगदी मनापासून बघत असते. तिला खूप भारी वाटतं. तेव्हा नंदिनी विचारते, अगं काय बघते? तर जुई सांगते, भारी घर आहे तुमचं, अगदी पिक्चरमध्ये बघितलं होतं ना तसं, एवढं मोठं घर तुमचं आहे. तर नंदिनी सांगते, तुला आवडलं, तुझंच घर समज. तेव्हा जुई सांगते, नाही नको, मला मोठं घर नको आहे, फक्त प्रेम करणारी माणसं हवीत. जीवा सांगतो, ए नकटे, कशा मोठ्या माणसांसारखे लाईन फेकतीस गं? नंदिनी, हिला नक्कीच भूक लागली असेल, हिला जेवायला वाढ. तर जुई सांगते, ताई काकांना पण वाढ. जीवा फ्रेश होण्यासाठी निघून जातो. तेव्हा नंदिनी तिथे सोफ्यावर तिला बसवते. तुला अगदी पाय वर करून बसायचं असेल ना तरीसुद्धा बसू शकते, मी तुला खायला वरण भात घेऊन येते. नंदिनी तिथून निघून जाते. समोर हत्ती असतो शोपीस म्हणून ठेवलेला, तो जुईला खूप आवडतो. ती उचलून बघते, त्याच वेळेला तिथे वसू आत्या येतात. कोण आहेस ग तू? ती इतकी घाबरते की तिच्या हातातनं तो शोपीस खाली पडतो आणि फुटतो. त्यामुळे तर वसू आत्या अजूनच चिडतात तिच्यावर. त्या आवाजाने नंदिनी बाहेर येते. काय झालं वसू आत्या, का ओरडता एवढं? वसू आत्या सांगते, ही कोण आहे आणि तिने एवढा महागडा शोपीस फोडला. नंदिनी सांगते, फुटू दे ना मग, एवढं ओरडायला काय झालं? हा नाही, ती किती घाबरली, ही बोलण्याची पद्धत आहे का? तर वसू आत्या सांगतात, अगं पण कोणी आणले तिला या घरात? तेव्हा नंदिनी सांगते, मी आणलंय, माझी मुलगीच समजा. तेव्हा वसू आत्या सांगतात, अच्छा, तुला मूल होणार नाही म्हणून आता या भिकाऱ्या मुलीला तू घरात घेऊन आली का? वसू आत्या जरा नीट बोला हां, भिकारी भिकारी काय म्हणताय? तिथे जीवा पण येतो. ही वसू आत्यावर खूप चिडतो. नंदिनी त्याला शांत व्हायला लावते. वसू आत्या अशावरच चिडता, माझ्या तोंडाकडे काय बघत बसली आहे, ते साफ कर सगळं, आणि तिथून निघून जातात. जीवा नंदिनी जुईला सांगतात, आत्ता जे काही बोलले ना त्यांचं मनावर घेऊ नको, आम्ही कोणीच सिरियसली घेत नाही. तर जुई म्हणते, ठीक आहे मग, मी पण नाही घेणार. तर जीवा तिला विचारतो, तुला आमची रूम बघायची आहे? ती बघ तिकडे. तेव्हा जुई पळतच रूमच्या दिशेने धावते. तिने जीवाही तिच्या मागे येतात. रूममध्ये आल्यानंतर ती आरशासमोर जाते आणि तिची टिकली व्यवस्थित करते. तिचं कौतुक नंदिनी जीवा दोघंही बघत असतात. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की जुईने घुंगरू उचललेले असतात. हे तेच घुंगरू आहे जीवाने त्याच्या मुलीसाठी आणलेले. अगं थांब. तर जुई सांगते, माफ करा काका, पुन्हा नाही घेणार. तर दुसरीकडे विजय, रम्या आणि वसू आत्या तिघे असतात. तेव्हा विजय सांगतो, मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही जर ऐकलं तर तुमचे हात दगडाखाली जातील आणि माझ्या रम्याला ते काहीच बोलू शकणार नाही. पार्थ काव्याला डोळे बंद करून रूममध्ये आणतो. ते उघडल्यानंतर काव्याने काय बघितले ते तर आपल्याला काही दाखवलं नाही आहे, पण मला असं वाटतं की सगळ्या भिंतींवर बाळाचे फोटो लावले असतील किंवा एका भिंतीवर तरी असेलच. असो, उद्या कळेलच आपल्याला. पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या.